अपडेट न्यूज। बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर दे धक्का आंदोलन करण्यात आलं। नेमकं काय आहे हे आंदोलन पाहूयात एका मिनिटात। वाढती महागाई, बेरोजगारी, स्मार्ट मीटरच्या माध्यमातून होणारी लूट आणि पेट्रोल डिझेलसह गॅस दरवाढीच्या निषेधार्थ आज यवतमाळमध्ये बहुजन मुक्ती पार्टी रस्त्यावर उतरले। आंदोलकांनी चक्क आपल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांना धक्का मारत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली। पेट्रोल डिझेलचे दर असेच वाढले तर भविष्यात गाड्या चालवण्याऐवजी ढकलण्याचीच वेळ येईल असा टोला आंदोलकांनी सरकारला लगावला। स्मार्ट मीटर योजना रद्द करणे, वाढीव वीज बिलांची चौकशी आणि युवकांना रोजगार देण्याच्या प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या। या आंदोलनात बहुजन मुक्ती पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष ज्योती श्यामकुवर, जिल्हा प्रभारी अशोक भोयर, नेते विमोद मुधाने यांच्यासह भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय किसान मोर्चा आणि विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। संपादक सय्यद मतीन। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.